तुमचं हिप जंक्शन खूप टाईट आहे, बसताना खूप त्रास होत आहे, खूप कठीण जात आहे बसायला आणि बसलं तर पाठ सरळ ठेवून बसता देखील येत नाही आणि पाठीतून खुब्यातून सतत वेदना चालू आहेत। अशा वेळी तुम्ही स्वतःसाठी 5 मिनिटं वेळ काढून ह्या हिप स्ट्रेचिंग नक्की करायला हव्यात। जर तुम्ही अशा पद्धतीने बसून आपल्या पायांचे 90 डिग्रीज करून बाजूला वळून बघितले तर तुम्हाला तुमच्या कमरेपासून ते खुब्यापर्यंतच्या सगळ्या नसांवर ताण निर्माण झालेला जाणवेल आणि हा ताण निर्माण झाल्यामुळे तुमच्या खुब्यांचे सर्व स्नायू रिकामे होऊ लागतात आणि हळूहळू त्या लवचिक बनू लागतात। असे तुम्हाला दोन्ही बाजूस 20-20 वेळा करायचं आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने एका पायावर पाय ठेवून आपले डोके पायाला लावता आले आणि असे तुम्ही दररोज दोन्ही पायांना 15 ते 20 वेळा केले तर तुम्हाला जाणवू लागेल की तुमच्या हिप्सवर चांगला स्ट्रेच निर्माण झालेला आहे आणि हळूहळू तिथल्या वेदना देखील कमी होऊ लागलेल्या आहेत। जर तुम्ही अशा पद्धतीने एक पाय पुढे व एक पाय मागे ठेवून 20 ते 25 वेळा हालचाल केली तर तुमच्या पाठीपासून खुब्यापर्यंतच्या सर्व नसा ताणल्या जातील आणि तुम्हाला चांगला स्ट्रेच मिळण्यास मदत होईल। असे तुम्ही दोन्ही बाजूस दररोज करा। जर तुम्ही अशा पद्धतीने दंडासनात बसून आपल्या हाताने पायांना ही हालचाल दररोज 15 ते 20 वेळा दोन्ही पायांना द्याल तर तुम्हाला तुमच्या हिप्समधला टाईटनेस व हिप जॉईंट्समधील वेदना नक्कीच कमी करू शकता येतील। तुम्ही जर बटरफ्लायमध्ये अशा पद्धतीने बसून आपला एक पाय बाजूला ठेवत आपल्या मांडीच्या साईडने वळून पाहत मागचा पाय उलटा करत अशी ही हालचाल दोन्ही बाजूने 20 ते 25 वेळा कराल तर तुम्हाला जाणवेल की आपला पूर्ण जो ताण आहे आपल्या हिप्सवर येत आहे आणि त्यामुळे आपल्या हिप जॉईंटची चांगल्या पद्धतीने हालचाल होत आहे आणि तेथील वेदना कमी होत चाललेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मलासनमध्ये दररोज 2 ते 3 मिनिटं बसता आले तर तुम्हाला तुमच्या हिप्स जॉईंट्सला चांगला ताण देता येईल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।